नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अत्यंत प्राचीन आणि गूढ अशा परंपरेवर बोलणार आहोत. आपण अनेकदा ऐकतो की विशिष्ट दिवशी केलेली साधना जास्त फळ देते, होय ना? तर आज आपण अशाच एका खगोलीय आणि आध्यात्मिक संगमाबद्दल आणि एका खास दिवसामागे असलेल्या ऊर्जेबद्दल जाणून घेणार आहोत. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की आध्यात्मिक साधनेसाठी किंवा उपासनेसाठी वर्षातील सर्वात शक्तिशाली वेळ नेमकी कोणती असते. आणि म्हणूनच आज आपण एका अशा खास तिथीबद्दल बोलणार आहोत जी जीवनातील मोठे अडथळे दूर करण्यासाठी आणि संकटांवर मात करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते. चला तर मग यामागचं रहस्य उलगडूया. तर सर्वात आधी हे समजून घेऊया की ही अंगारकी चतुर्थी नेमकी असते तरी काय, आणि या एका दिवसात असं काय विशेष दडलेलं आहे ज्याची भाविक एवढी आतुरतेने वाट पाहतात. बघा, जर आपण या शब्दाची फोड केली ना तर अंगारक म्हणजे थेट मंगळ ग्रह. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा मंगळ ग्रहाचा प्रभाव आणि बाप्पाचा म्हणजेच श्री गणेशाचा आवडता दिवस यांचा एक अतिशय दुर्मिळ आणि शुभयोग जुळून येतो. साहजिकच यामुळे हा दिवस इतर सामान्य दिवसांपेक्षा कित्येक पटींनी जास्त फलदायी ठरतो. इथे एक खूप सुंदर असा वैश्विक समतोल आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला आहे मंगळवार, जो मंगळाची अफाट धगधगती आणि प्रखर ऊर्जा दर्शवतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे चतुर्थी, जी बाप्पाची शांत, कृपा आणि अडथळे दूर करणारी दैवी शक्ती दर्शवते. विचार करा, या प्रखर ऊर्जेचा आणि शांत कृपेचा मिलाप किती अद्भुत असेल. आता या दिवसाचं एवढं महत्त्व का आहे हे खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे म्हणजेच आपल्या प्राचीन पौराणिक कथांकडे जावं लागेल. पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की अंगारक नावाचे एक महान ऋषी होते. ते गणपतीचे अगदी निस्सीम भक्त. त्यांनी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे अत्यंत कठोर तपस्या केली, आणि त्यांच्या या अतुलनीय भक्तीने आणि ध्यानाने शेवटी साक्षात दैवी शक्तीलाही दखल घ्यायला लावली. आणि इथेच या कथेत एक खूप छान वळण येतं. भगवान गणपती त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी थेट असा आशीर्वाद दिला की तुझ्या नावाने येणारी चतुर्थी अत्यंत पुण्यदायी असेल. याच एका वरदानामुळे आध्यात्मिक दिनदर्शिकेत या ऋषींचं नाव कायमचं अमर झालं, आणि तेव्हापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जाऊ लागलं. हे झालं इतिहासाबद्दल. पण आजच्या काळात ह्या दिवसाच्या ऊर्जेचा योग्य वापर कसा करायचा, भाविक नेमके कोणते विधी करतात ते आता पाहूया. तर यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सकाळचे विधी. सकाळी लवकर उठून स्नान करणं, मनोभावे पूजा करणं, बाप्पाला त्याच्या आवडत्या दुर्वा आणि लाल फुले अर्पण करणं, आणि मोदकांचा नैवेद्य दाखवणं. यासोबतच संपूर्ण दिवस उपवास करणं. हे सगळे टप्पे आपलं शरीर आणि मन दैवी आशीर्वादांसाठी पूर्णपणे तयार करतात. आता इथे हा 21चा आकडा खूप महत्त्वाचा आहे. हा अंक या दिवसाचा एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय सांगतो. ओम गण गणपते नमः या शक्तिशाली मंत्राचा जप 21 किंवा 108 वेळा करणं हे ऊर्जेच्या दृष्टीने खूप जास्त लाभदायक मानलं जातं. आणि हो, यासोबतच आणखी एक प्रभावी कृती म्हणजे बरोबर 21 दुर्वा अर्पण करून मनापासून प्रार्थना करणं. अडथळे दूर करण्याचा हा एक अतिशय शक्तिशाली मार्ग आहे. अगदी मनापासून केलेली ही छोटीशी कृती आपल्या सखोल इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि मोठी संकटे टाळण्यासाठी खरोखरच खूप मदत करते, अशी पूर्वापार दृढ धारणा आहे. पण थांबा, या शक्तिशाली ऊर्जेचा योग्य वापर करायचा असेल तर काही नियम पाळणंही तितकंच गरजेचं आहे. या दिवशी काय टाळायला हवं ते समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. इथे आपण पाहू शकतो की शारीरिक विधींना भावनिक नियंत्रणाची जोड असणं किती आवश्यक आहे. एका बाजूला शुद्ध विचार ठेवणं, पूजा करणं आणि श्रद्धा राखणं गरजेचं आहे, तर दुसऱ्या बाजूला राग, वादविवाद, अपवित्र गोष्टी किंवा चुकीचे बोलणं काटेकोरपणे टाळले पाहिजेत, कारण रागाच्या आहारी गेल्याने तो सगळा आध्यात्मिक समतोल क्षणात बिघडू शकतो. खरं तर भक्तीची खरी परीक्षा ही फक्त बाह्य वस्तू अर्पण करण्यात नसते, तर उपवासाच्या काळात आपलं मन पूर्णपणे शांत आणि शुद्ध ठेवण्यात असते. अंतर्गत शुद्धता राखणं आणि विचार पूर्णपणे सकारात्मक ठेवणं ही या दिवसाची प्रगल्भ ऊर्जा यशस्वीपणे ग्रहण करण्यासाठी सर्वात मोठी अट मानली जाते. आता साहजिकच असा विचार येईल की हे सगळं केल्यावर नेमके काय फायदे मिळतात, या भक्तीचा आपल्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की हे फायदे मानवी आयुष्याच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतात. बाप्पाची विशेष कृपा प्राप्त होणं, नकारात्मक ऊर्जेचा नाश होणं, घरात सुख समृद्धी वाढणं, सखोल मानसिक शांती मिळणं आणि व्यावसायिक कामातले सगळे अडथळे दूर होणं. थोडक्यात सांगायचं तर आंतरिक शांतीपासून ते बाह्य जगातील यशापर्यंत सगळंच यात समाविलेलं आहे.
पण शेवटी हे सगळं केवळ कॅलेंडरवरील एक तारीख पाहण्यापुरतं किंवा काही विधी करण्यापुरतं मर्यादित नाहीये. याच्या पलीकडे जाऊन ह्याचा खरा आध्यात्मिक अर्थ काय आहे ते आपण समजून घ्यायला हवं. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की अंगारकी चतुर्थी हा केवळ एक सण नाही, तर तो नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा मिळवलेला अंतिम विजय आहे. आणि हा विजय मानवी श्रद्धा आणि दैवी कृपेमुळे शक्य होतो. आपल्या दैनंदिन जीवनात एक खूप मोठं आणि अत्यंत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ही एक उत्तम संधी असते. म्हणूनच आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आज आपण आपला अहंकार सोडून पूर्णपणे सकारात्मकतेला जवळ करायला तयार आहोत का? कारण लक्षात ठेवा, ज्या क्षणी आपण दैवी कृपेचं स्वागत करण्यासाठी आपली नकारात्मकता सोडून देतो, अगदी त्याच क्षणी खऱ्या आध्यात्मिक शक्तीची सुरुवात होते. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.